आता वाढ आपल्याला बघायला मिळते. जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यात जाईल आणखी बक्षीसही वाढणार आहेत. तर अक्षय पाटील आणि टीम आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे. MCC स्पोर्ट्स तसेच केवणी देवे आपला देखील अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नियमावली तुम्हाला ठाऊक आहे. आणि बघा वेळेसंदर्भात मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने कुठल्याही प्रकारची दिरंगाई वेळेसंदर्भात करू नका. कारण बघा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल आपण या स्पर्धेवर जर नजर टाकली तर Dream11 माजिवडा ह्या संघाने सुपर 3 टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. हु विल बी दी चॅम्पियन, कोणता संघ हा झळाळता करंडा उचलणार, कोणत्या गावामध्ये जल्लोष गुलाल उधळणार याचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. आणि उद्या मात्र या स्पर्धेचा नवीन उपक्रम आपल्याला बघायला मिळेल. डान्सर अंपायर गोट्या याची उपस्थिती, जबरदस्त डान्स आपल्याला बघायला मिळेल. तसेच अलंकारिक भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे हास्य कॉमेंटेटर दशरथ पाटील हे देखील आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळतील. खरं तर सामनावीरासाठी बघा 4 पारितोषिक ही दिली जातात. एक चांगला उपक्रम आहे. मंदार संदीप पाटील यांच्याकडून ट्रॉफी, राहुल सरोज यांच्याकडून कोल्ड ड्रिंक, कॅप दत्ता स्पोर्ट्स कोलशेत करून दिली जात आहे. फ्रूट बॅग कुणाल शेळके यांच्याकडून. फलक हा स्वस्त राहा हेल्दी राहा. एक चांगला उपक्रम आहे स्पर्धेचा. जेव्हा मी इथे पदार्पण केलं आणि ट्रॉफीकडे बघितलं मी देखील अचंबित झालो. खूप चांगल्या मनमोहक अशा ट्रॉफीज आहेत आणि प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न आहे की ही ट्रॉफी आमच्या गावामध्ये कशी जाईल याकडे ते देखील लक्ष लावून आहेत. बघा 12वा खेळाडू जर तुमचा अतिरिक्त खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. ही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. या स्पर्धेतून रजा घेताना चंद्रकांत देसले साहेब आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला. मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना सुजल आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश आणि आयुब आहे का? यस आकाश. उंच पुरा बॅटर आयुब शेख, टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश. P1 चं पहिलं षटक घेऊन येतोय केदार. पॉवर प्ले नंबर 1. सामन्याला सुरुवात काउंट डाऊन ने सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील. स्ट्रायकिंग एंडला आयुब शेख असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. केदार पहिल्या षटकासाठी ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय मिस्टर निलेश पाटील, मॅन फ्रॉम मोगरपाडा ठाणे. संजू मॅन फ्रॉम विरार. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पंच गेम ऑन करायचे आहे. 3, 2, 1 प्ले. वेलकम भरतजी पाटील, आपले देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर चेंडू टाकला होता. यस 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील पहिल्या चेंडूवर. आणि यानंतरचा चेंडू असेल बघ उघडा डोले आणि पहा नीट फ्री हिट. फ्री हिटवर सुवर्ण संधी बॅटर आकाशला.
ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर आयुब शेख. खातं कोलतोय संघाचं. आकाशी फटका, क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण नुकसान नाही कारण फ्री बॉल होता. मिडॉनला चांगला झेल टिपला होता पण कुठल्याही प्रकारचा धोका नाही. थँक्यू डीजे. फ्री हिट मुले फलंदाज वाचलेला आहे. वैसे भी जिंदगी में मौके कम और धोके ज्यादा मिलते. संधी होती पण फ्री हिट मुले फलंदाज वाचला गेला. धावा आहेत धावपलक 3. आणि बघा एमसीसी कासार वडवली या संघाला 2 धावांची पेनल्टी. या स्पर्धेची नियमावली आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ड्रेस कोड तुमचा समान नाही त्यामुळे एमसीसी कासार वडवली या संघाला 2 धावांनी पॅनलाइज करण्यात आलेला आहे. याची नोंद घ्यायची आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट टॉप दी पार. येतोय हा घनागती प्रहार. गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जा चेंडू घेऊन या. बॅट मधून आला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष. फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. एव्हरी डे इज नॉट संडे. बॅक टू द पॅव्हिलियन. आयुब शेख. शेख याची आणि मी मगाशी उल्लेख केला होता की प्रत्येक दिवस रविवार नसतो आणि मोठा फटका. या अगोदर षटकार जरूर लगावला होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अगदी स्ट्राईट फटका केला होता. बॅटर आयुब शेख आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. लगेच आयुब शेखला बाद केलेलं आहे. तर सांघिक धावा आहेत धावपलकर 8. मोठा आदरा टीम एमसीसी कासार वडवलीला. ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज केदार. खूप चांगला झेल टिपला गेला. न्यू बॉल 9 धावा आहेत. थोडस करेक्शन होतं. येस. न्यू बॅटर नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी करण. आयुबने फक्त आपल्या संघासाठी धावा जोडल्या 7. तो अगदी स्वस्थामध्ये बाद झालेला आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट. अतिशय महत्वाचे सामने असतील प्रत्येक संघासाठी. पुन्हा एकदा केदार सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चांगला फटका. क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष होता. जबरदस्त फिल्डिंग मिडॉपला बघायला मिळते रिंग मध्ये. विनय उत्तेकर आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 9 एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा आहेत. थोडस करेक्शन होतं. 10 धावा सुधारित धावसंख्या. पुन्हा एकदा केदार सज्ज होतं बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर सलामीवीर आकाश. अतिशय चांगला चेंडू होता. फिंगर रोल केले होते चेंडूवर. बोट फिरवली होती आणि फलंदाजाला मात्र तिथे चकित केलेलं आहे. फलंदाजाची एकाग्रता भंग केली गोलंदाज केदार याने. धावा धावपलकावर कायम आहेत 10. पॉवर प्ले नंबर 1 प्रगतीपथावर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर केदार. फक्त हलक्यात आणि चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं. बचाव केलं स्वतःच. बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागला होता. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले आफ्टर 1 ओव्हर 10 रन लॉस ऑफ 1 विकेट.
वेलकम अमित जी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करतो आपण VIP डाईज वर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आयोजित स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये. धावा खूप चांगल्या आहेत. तसं बघायला गेलं तर आपण MCC कासार वडवली संघाने धावा खूप चांगल्या जमा केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता दुसऱ्या सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होईल. हेमंत पाटील एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. केवनी दिवे या संघाचा भिवंडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून त्याचं नाव देखील आवर्जून घेतलं जाते. सामना करेल बॅटर करण नावाला जर करण अंबाळाचं नाव येते. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक महान खेळाडू आहे करण अंबाला. सध्या त्याची धूम आहे, चर्चा आहे, धमाकेदार कामगिरी करतोय. पण एक लक्षात घ्या, फिल्डिंग करणारे संघ जास्त वेळ घ्यायचा नाही. निर्धारित 5 षटकांसाठी 25 मिनिटही तुम्हाला देण्यात आलेले आहे. साईड आर्म गोलंदाज आहे, वेगवान चेंडू होता, तेज तर्रार चेंडू, शरीराचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची समाप्ती. हेमंत याच्याकडे देखील मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. विविध प्रकारचे चेंडू तो टाकू शकतो. त्या कॅपेबलचा तो प्लेअर आहे. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय हेमंत पाटील. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड हा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौदा. स्लोअर वन, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करतोय. डाऊन द फिल्डर, गुड कॅच. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का टीम कासार वडवलीला. षटक क्रमांक 2 मार्गस्थ सेकंड पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा हेमंत राईट आर्मवर द विकेट. चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट. OUT बाद होतोय. विकेटची हॅट्रिक पहिली वहिली हेमंत पाटील पूर्ण करणार का? सध्या तरी पाहतोय तिसरा गडी गाडत होतोय टीम MCC कासार वडवली या संघाचा. तौफिक आता मात्र आला आणि लगेच माघारी गेला. 0 बाद होतोय. बघा या स्पर्धेसाठी स्पेशल टॉस बनवण्यात आलेला आहे. टॉस का बॉस. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये अशा प्रकारचा टॉस आपण सध्याच्या घडीला पाहतोय.
एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. हा देखील एक अनोखा विक्रम या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळते. गोल्डन कॉइन आहे. हेमंत सज्ज होतोय. हॅट्रिक बॉल असेल आणि सामना करेल बॅटर आता लखन. हा देखील एक मोठा नाव आहे या परिसरामधील. लखन मधल्या फलीतील एक कंप्लीट हार्ड हिटर बॅटर हा समजला जातो टीम MCCचा. फक्त हलक्या त्याने डिफेन्स केल्या, बचावात्मक पद्धतीने खेळला होता. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा कायम आहेत. धाव पलकर 14 या धावसंख्येवर आपण पाहतोय. आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत MCC कासार वडवली या संघाने. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम यस काय झालं तिथे. बेल्स पायाने ऑफ झाल्यात. ते पंच चेक करतील. यस पंचांना थोडासा डाऊट आलेला आहे त्याबद्दल निश्चितच ते पाहणी करतील. थर्ड अंपायर आमचे यस नरेंद्र भारती हे तिसरे पंच आहेत. मनीष पाटील आपण देखील चेक करू शकता तिथे काय झाले ते. अभी हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. तिसऱ्या पंचांचा इशारा रेड सिग्नल. बाद होतोय लखन. बॅट लागली होती स्टंपला आणि बेल्स ऑफ झाल्या होत्या. अजून एक धक्का. नाट्यमय क्रिकेट बघायला मिळते आणि काय गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हर मध्ये हेमंत. करतोय डे 2 मधील हेमंत पाटील. हॅट्रिक विकेटची पूर्ण करणारा डे 2 मधील पहिला गोलंदाज. काल देखील एक झाली होती. आदर्श शेट्टीने ती हॅट्रिक पूर्ण केली होती आणि या स्पर्धेमधील त्याच्या नावावर विक्रम देखील आहे. एक धाव पूर्ण करते बॅटर मनीषच्या बॅट मधून धाव आली. अशा प्रकारे दुसऱ्या यशस्वी षटकाची सांगता झाली. या षटकामध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या. गडी बाद केले 3 आणि डे 2 मधील पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा हेमंत पाटील SD केवणी दिवी या संघाचा. आफ्टर 2 ओव्हर 15 रन लॉस ऑफ 4 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद धावा आहेत. धावपलक 15. यानंतर जो सामना होईल नायरा 11 वसई वर्सेस YCB उत्तन. आपण इथे उपस्थित झाला असाल तर संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. नायरा 11 वसई स्पोर्ट्स आणि YCB उत्तन स्पोर्ट्स. आता मात्र नॉन पॉवर प्लेच्या षटकांना सुरुवात होईल. केदारला कंटिन्यू ठेवलेला आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर मनीष. आता इथून खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहे.
मनीष आणि बॅटर आकाश यांच्यावर जबाबदारी मोठी असेल. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल, विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर. चेंडू खोदून काढलेला आहे. अपकमिंग डिलिव्हरी होते. जसा चेंडू आतमध्ये येत होता तशी बॅट ऑन साइडला वळताना आपण बघितली, टर्न केला होता ऑन साइडला. एक धाव पूर्ण करते बॅटर मनीष. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 बाद 16. बिकट स्थिती आहे. आता मुश्किल कंडिशन आहे एमसीसीचा आपण जर विचार केला तर. तिसरे पंच ऑनफिल्ड पंचांनी आता निश्चितच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये ऍक्शन थ्रो चेक गोलंदाज चालणार नाही. तशी जर गोलंदाजी आढळली तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल, दंडित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या एकच चर्चा आहे या स्पर्धेची संपूर्ण महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. केदार पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल बॅटर सलामीवीर आकाश. चेंडू मात्र लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपतोय डाऊन दी बॉल. चांगला झेल, फलंदाजाचा संपला खेळ. झटपट फलंदाज बाद होताना पाहतो आपण. 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत एमसीसी स्पोर्ट्स या संघाने. धावपळकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 16. खराब स्थिती सध्या बघायला मिळते एमसीसी कासार वडवली या संघाची. आता मधल्या फळीमध्ये सुशांत हा बॅटर आलेला आहे, न्यू बॅटर. केदार पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू सोडून दिलेला आहे, कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावपळकावर. 5 बाद 16. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. केदार खूप चांगली गोलंदाजी करतोय. सोडून दिले चेंडूला. स्वेअर चेंडू. पंच निलेश पाटील यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावपळकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावा पुढे जाताना स्कोर कार्डवर 17 5 खेळाडू बाद. खूप खराब स्थिती आहे ती एमसीसी कासार वडवली या संघाची. पूर्णपणे बॅकफुटवर फ्रंट फुटवर टीम बघायला मिळते एसडी. केवनी दिवे चांगला फटका उडवलाय चेंडूला. आउट टॉप द पार्क. फ्लॅट 6 षटकार. संघाच्या धावसंख्येला चालना देणारा दुजोरा देणारा षटकार आपण बघितला. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय दन दन करत मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बुलेट शॉट. 4 धावा चौकार.
सुशांत सांगून देतोय की मै हू ना. 3 चेंडूंचा सामना केलाय, 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 10 धावांवर खेळतोय. सांघिक धावा आहेत धावपलकर 27. धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय मिडल ऑर्डरला बॅटर सुशांत. डाव्या इष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आलेला नाही. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. डाऊन द लेग स्टिक हा चेंडू टाकला होता. स्वेर चेंडू केदार याचा. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. सिंगलने धावा आता धावपलकर 28. 28 लॉस बाय 5 इम्पॉर्टंट विकेट. पुन्हा एकदा सज्ज होते केदार. फ्लिक केलेला आहे, मनगटी शॉट, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, एकच धाव मिळेल बॅटर सुशांतला. धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा. आता मात्र एक चांगली टोटल स्कोरबोर्डवर बघायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केदारने एक गडी बाद केलं होतं. त्यानंतर हेमंतने या स्पर्धेमधील दुसरी विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. दिवस क्रमांक 2 मधील पहिली विकेटची हॅट्रिक त्याने पूर्ण केली. 5 धावा देत 3 गडी बाद केले होते. त्यानंतर आपण बघितलं तिसऱ्या षटकामध्ये केदारने धावा खर्च केल्या 14. म्हणजे केदारचा आता 2 षटकांचा जो कोटा होता, स्पेल होता, तो समाप्त झालेला. त्याने एकूण 2 षटकांच्या अखेरीस धावा खर्च केल्या त्या 24 आणि गडी बाद केला 2 गडी बाद केले. उर्वरित 2 षटकांचा अजून खेळ शिल्लक आहे. यानंतर नायरा स्पोर्ट्स वसई, यस थोडस करेक्शन आहे, भाव्य 11 वाघबिल आणि चालू सामन्यातील विजेता संघाशी लढत होईल. भाव्य 11 वाघबिल आणि चालू सामन्यामधील विजेता संघ असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. सदू तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर मनीष. चांगली भागीदारी होताना सुशांत स्ट्राईकला आहे, यस, आणि मनीष नॉन स्ट्राईक एंडला आहे. फुलटॉस, मनगटी शॉट, कॅच ड्रॉप. जीवनदान बॅटरला संधी चालून आली होती. अशा प्रकारचे चान्स तुम्हाला नेहमी येणार नाहीत. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या संधी येतील तेव्हा तेव्हा त्यांचं सोनं करणं हे अत्यंत गरजेचं असते क्रिकेटमध्ये. झेलाला खूप महत्व असते. पकडा कॅच, जिंका मॅच असे विजयाचं सूत्र असते. पण आता इथे छोडो कॅच और हारो मॅच असं म्हणावं लागेल. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 30 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड पंचांनी. थर्ड अंपायर नरेंद्र भारती. 30 धावा आहेत. पाहतोय आपण धावपळकर चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. आकाश ने आपल्या संघासाठी फक्त 1 धाव जोडली. अयुब शेखने 7 धावांचं योगदान दिलं होतं. करणने फक्त 5 धावा जोडल्या. तौफिक 0वर बाद झाला होता. त्यानंतर लखन 0वर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय मनीष खेळपट्टीवर 2 धावांवर खेळतोय. सुशांतने मात्र आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. तो वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. येणाऱ्या बॅटरमध्ये अजून अक्षय पाटील यायचं बाकी आहे. अक्षय पाटील एक दमदार खेळाडू आहे. लिगल डिलिव्हरी आहे, यस. चला आपण गेम ऑन करूया. पुन्हा एकदा मी बघा आपण सूचित करू इच्छितो की या स्पर्धेमध्ये चेक ऍक्शन थ्रो गोलंदाज चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तसा जर गोलंदाज आढळला तर त्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. सदू पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर मनीष. चेंडू सोडून दिलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची संधी होती आणि फलंदाजाला आता मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का मनीषच्या रूपामध्ये.
वाईट बॉल होता आणि धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला होता, फलंदाज अयशस्वी ठरला. आणि आता मात्र मनीष देखील बाद होते. 6वा गडी गारद झालेला आहे. धावा धावपलकावर 31. न्यू बॅटर अक्षय पाटील. हाच तो अक्षय आहे जो एक धमाकेदार बॅटर आहे एमसीसी कासारवडवली संघाचा. सदू बघूया तिथे काय घडलंय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू होता डाव्या इष्टीवरचा. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 32 ला 6 खेळाडू बाद. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी. बॅटर वेलकम प्रदीपजी थळे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पायांमध्ये येणारा चेंडू होता. यॉर्कर चेंडू टाकला होता. फ्लिक केलेला आहे. एक धाव पूर्ण करते बॅटर सुशांत. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 33 धावा. पहिलाच सामना आपण बघितला. पहिल्याच सामन्यामध्ये भाव्य इलेव्हन वाघबिल या संघाने विजयी घोडदौड सुरू केलेली आहे. विजयी सलामी दिली. गावदेवी लकासाती मोहन मास्टर मुगरपाडे या संघाला पराभूत करून. दुसरा सामना विद्यमान सामना आपण पाहतात. SD केवणी दिवे आणि MCC कासार वडवली या दोन संघांमध्ये. डाव्या इष्टीवरचा फुलटॉस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळेल. 1 D चा इशारा आला पंचांकडून आणि धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 34 धावा. आणि आगामी वर्षांमध्ये आपल्याला हे मैदान चकाचक आणि टकाटक बघायला मिळेल. आणि खरोखरच मी ॲज अ कॉमेंटेटर या नात्याने विनंती करतोय कोलशेतकरांनो, आता तुम्ही सर्वांनी एकत्रित या आणि या मैदानाचं निश्चितच पुन्हा एकदा चांगलं रुंदीकरण सपाट ग्राउंड कसं होईल याकडे आपण लक्ष द्या. सदू पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल बॅटर अक्षय पाटील. एक युवा खेळाडू आहे अक्षय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. एक धाव पूर्ण करतोय अक्षय. ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 35 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 35 धावा धावपलकावर. इथून आता जितक्या जास्त धावा येतील त्या संघासाठी खूप फायदेशीर धावा असतील. पण धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. आपण MCC कासार वडवली या संघाचा विचार केला तर एक फायटिंग स्कोर निश्चित त्यांना उभारावं लागेल. समोर एक दादा संघ आहे भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे. चेंडूला फ्लिक केलेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. काव कॉर्नरला चेंडूला उचलणार फेकणार. वेल होती बॅटरकडे. 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 37 धावा. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला या पूर्ण कराव्या लागतील जेव्हा मोठे पटके येत नसतील. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये आणि ट्रिपलला फोर्थ मध्ये कन्वर्ट करावं लागेल. एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर. तसेही क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल, डबल, ट्रिपल धावा. ज्याप्रमाणे मुंबईची लोकल अँड बेस्ट ही लाईफ लाईन आहे त्याचा तुम्हाला वापर करावा लागेल. पुन्हा एकदा सदू. पुन्हा एकदा मनगटी बॉटम हँडचा चांगला फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. गचाल क्षेत्ररक्षण. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. थँक्यू. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकावर 41. आता मात्र खूप चांगली टोटल बघायला मिळते. जवळजवळ 10.25 ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे. टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 24 चेंडू फेकून झालेले आहेत. धावा जोडल्या धावपलकावर 41. गडी बाद झाले आहेत 6.
प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली, ह्याच प्रकारे जर धावा जोडल्या तर 50 अप धावा धावपलकावर बघायला मिळतील. अंतिम षटकासाठी बॉलर नेम भावेश. सामना करेल बॅटर स्ट्रायकिंग एंडला अक्षय असेल. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं गचाल क्षेत्ररक्षण चुकलात तर ट्रॉफीला मोकलात. आणि क्रिकेटचा एक महत्वपूर्ण पार्ट आहे क्षेत्ररक्षण. गचाल क्षेत्ररक्षणाचा फटका बसला तिथे. SD केवणी दिवे या संघाला 4 धावा मोजाव्या लागल्या आणि त्या बोनस स्वरूपामध्ये धावा मिळाल्या त्या टीम MCC कासार वडवलीला. चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. एक एक चूक किती महागात पडते याची अनेक उदाहरणं देता येतील तुम्हाला, पण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. सामने देखील आम्हाला कव्हर करायचे आहेत. डे 2 मधील चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते धावपलकावर 42. निलेश पाटील एक कम्प्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. 40+ फॉर्मॅट मधील अनेक निष्णात पंच देखील आहेत. मागील अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे पाठीशी. क्रॅकिंग शॉट करारा ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष होता लॉंग ऑनला. अक्षयला फक्त एकच धाव मिळेल. प्रोटेक्शन होते लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक अलर्ट होता. त्याने चेंडूला लगेच उचलला, क्विक थ्रो केला. तोपर्यंत वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची बॅटर अक्षय याच्याकडे. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 43-43 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर भावेश. चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. तिघांमध्ये रेस लागली होती झेल टिपण्यासाठी. डाऊन दी बॉल फिल्डर आला मानव. त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. मिड विकेट सीमारेषेवर चांगला झेल संपन्न केला. अजून एक बॅटर बाद होतोय. MCC कासार वडवली या संघाचा. संघाचा धावा आहेत धावपलकावर कायम आहेत 43. सरते शेवटी आता पाहतो आपण सुशांत देखील बाद झालेला आहे. त्याने आपल्या संघासाठी धावा खूप चांगल्या धावा जोडल्या. 23 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मौलिक धावा उपयुक्त इनिंग तो खेळला आपल्या संघासाठी. कारण संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं कार्य या सुशांतने केलं आपल्या संघासाठी. न्यू बॅटर राज येतोय. कृतिक आहे यस. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. एक धाव पूर्ण करताना कृतिक. धाव वाईटचा इशारा येतोय पंचांचा. कारण लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू होता. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. डाव्या एसटीच्या बाहेर वळण घेणारा चेंडू होता. यस पंचांनी आता माफी मागितलेली आहे. एकच धाव मिळणार आहे. बॅटने धाव आलेली आहे म्हणजे संधी होती एसटी रक्षकाला झेलबाद करण्याची. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 44 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा भावेश. फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आपण धावपलकावर जोडूया आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 46 बोनस स्वरूपामध्ये या धावा आल्यात. या संघासाठी खूप फायदेशीर असतील आणि आपण जर SD केवणी दिवे संघाचा विचार केला तर त्या संघाला नंतर फलंदाजी करताना या धावांचा आता मात्र निश्चितच संरक्षण करताना निश्चितच बघूया. या धावा संघासाठी खूप बेनिफिट असतील कासार वडवली संघाचा विचार केला तर. फ्रीट बॉल असेल यानंतरचा.
क्रिकेटचा थरार आपण पाहतात खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025च्या माध्यमातून फ्रीट बॉल मुक्त फटका बघायला मिळेल का स्ट्रेट फटका खेळला होता पण तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 47 धावा मी सांगितलं होतं की 50चा आकडा जर पूर्ण केला तर एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल पुलचा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष आहे एक धाव पूर्ण करताना बॅटर फक्त एकच धाव मिळेल कृतिकला एकापेक्षा काही अधिक नाही धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 48 धावा शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील भावेश स्लॉग हिट करायचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे चेंडू जाते डॉट निर्धाव चेंडूची समाप्ती 5 षटकांचा खेळ समाप्त धावा जोडल्या धावपलकावर 48 49 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी पार करावा लागेल SD केवणी दिवेला हा 2 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत त्या नंतर आम्ही इनिंग मध्ये ऍड करणार आहोत केवणी दिवे याची आपण नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम ही सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे याची नोंद घ्या एक लक्षात घ्या अजून एक नियमावली आहे फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे ती आपल्याला क्रॉस करायची आहे आणि जोपर्यंत आणि तुम्हाला तो नियम ठाऊक असेल अँजेलो मॅथ्यूज टाइम आउटचा शिकार ठरला होता श्रीलंकेचा आणि वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करा दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोन आपण ऐकूया मधुर आवाज राहुल गिरी यांचा थँक्यू सो मच थैंक यू सो मच मिस्टर जयवंत पाटिल सर तो पहले इनिंग की समाप्ति हो चुकी है पहले इनिंग की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर 49 रनों पर दर्शाता हुआ स्कोर बोर्ड पे स्कोर 48 रनों पर दर्शाता हुआ जीत के लिए यहाँ से 49 रनों का लक्ष्य है पहले इनिंग की समाप्ति के बाद एक साइड SD स्पोर्ट्स केवनी तो दूसरे साइड MCC स्पोर्ट्स कासरवडोली के विरुद्ध ये मैच चलता हुआ शुरुआत की पहली मैच 5 ओवर की जरूरत देखने मिलती हुई शुरुआत की 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले का चलता हुआ यहाँ से जीत का लक्ष्य 49 रनों का रखा है SD स्पोर्ट्स केवनी टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया था और अच्छी गेंदबाजी जरूर देखने मिली कहीं ना कहीं 50 रनों का एक लक्ष्य यहाँ पर रखा है यानी कि लक्ष्य के बारे में बात करें तो कहीं ना कहीं 10.0 के अवसर से यहाँ पर MCC स्पोर्ट्स कासरवडोली की बल्लेबाजी जरूर देखने मिली चलिए मैच ऑन करना है प्लीज ज्यादा समय नहीं लेना है मैच ऑन करना है इसके बाद जो मैच होगा भावेलियन वाकबिल की टीम आपको भी रेडी रहना है
एक इनिंग की समाप्ति के बाद जीत का लक्ष्य यहाँ पर 49 रनों का रखा है। एक साइड एमसीसी स्पोर्ट्स कासरवडवली तो दूसरे साइड एसटी स्पोर्ट्स खेवनी आपस में मैच लड़त करते नजर आते हुए 5 ओवर का मैच शुरुआत की 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले की जरूर देखने मिलेगी। 38 सर्कल के बाहर केवल आपको 2 खिलाड़ी नजर आएंगे। कि 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले की जरूर देखने मिलेगी। जीत का लक्ष्य 49 रनों का रखा है। 38 सर्कल के बाहर केवल आपको 2 खिलाड़ी नजर आते हुए, एक डीप स्क्वायर पर एक खिलाड़ी को मौजूद किया है तो एक दूसरी खिलाड़ी डीप मिड विकेट की दिशा पर कुछ फील्डिंग सेट करते नजर आते। टीम एमसीसी स्पोर्ट्स कासरवडवली जीत का लक्ष्य 49 रनों का रखा है। पहले ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज लखन के बारे में बात करें तो कासरवडवली के एक सुपरफास्ट एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। मैंडेटरी पावर प्ले की पहली गेंद को लेकर शुरुआत, लो फुल टॉस की गेंद 38 सर्कल के अंदर स्क्वायर लेग की दिशा पर आसानी के साथ गेंद को कलेक्ट करते नजर आए और अपना खाता खोलते हुए 1 रनों से लखन एक तेज तरार गेंदबाज है, अनुभव से भरे हुए गेंदबाज। इस बार देखिए गति में बीट किया, बल्लेबाज कहीं ना कहीं बड़ा शॉट खेलना चाहते थे। बैटर गेंद की कोई संपर्क, कोई तालमेलन होती नजर नहीं आई। एक साइड एसडी केवनी तो दूसरी साइड एमसीसी स्पोर्ट्स कासरवडवली। इस बार देखिए फुटवर्क का इस्तेमाल, खाली क्षेत्र, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद को किया आउट ऑफ द पार 4 रनों के लिए। और कहीं ना कहीं गेंद को बल्ले में कनेक्ट किया, थोड़ी सी गेंद पे उछाल ज्यादा थी। जिस तरीके से मोबाइलों में नेटवर्क की जरूरत है, क्रिकेट में फुटवर्क की जरूरत जरूर होती है, उसी तरीके से बल्लेबाज कहीं ना कहीं फुटवर्क का इस्तेमाल, सीधा क्षेत्र, खाली क्षेत्र, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, 1 more 4 4 रनों के लिए। से देखना होगा, दोनों यहाँ पर थोड़े से वार्तालाप बातचीत कर रहे हैं। यस, ओवर इज कंप्लीटेड। अभी का 1 रन है, ओके, नो रन, ओके। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर 12 रनों पर, कहीं ना कहीं स्कोर बोर्ड पे स्कोर 10 रनों पर दर्शाया और पेनल्टी का 2 रन यहाँ पर ऐड किया है। स्कोर बोर्ड पे स्कोर अब यहाँ से 12 रनों पर दर्शाता हुआ और कहीं ना कहीं इस टूर्नामेंट का नियम है ड्रेसिंग इज चेसिंग इज कंपलसरी। जो समय आपको दिया है वो समय के आपको अनुसार आना है। कल के दिन भी कुछ टीमों को पेनल्टी जरूर दिया था और आज के दिन भी कहीं ना कहीं 2 रनों की पेनल्टी यहाँ पर देती नजर आई। भव्य वाघविल की टीम को भी कहीं ना कहीं पेनल्टी का सामना करना पड़ा। एक बड़ी स्पर्धा है, यूट्यूब लाइव के माध्यम से दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। समय का कहीं ना कहीं थोड़ा सा खिलाड़ियों को भी ध्यान रखना है। मैंडेटरी पावर प्ले की दूसरी ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज आयुब
एक रफ्तार भरे गेंदबाज, पहली गेंद थोड़ी सी उछाल साधी, खाली क्षेत्र, खिलाड़ी केवल बनते रह जाएंगे, दर्शक गेंद जाएगी आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए। और जो रिव्यू है वो केवल प्लेयर रिव्यू नहीं है, ये चीज का ध्यान रखना है, केवल अंपायर रिव्यू के लिए कॉल कर सकते हैं। कहीं ना कहीं अगर अंपायर को कोई दिक्कत होगी तो उसके लिए केवल थर्ड अंपायर का इस्तेमाल किया जा सकता है, लेकिन खिलाड़ियों के लिए नहीं है, ये चीज का ध्यान रखना है। और ऑनफील्ड अंपायर का जो डिसीजन है वो फाइनल डिसीजन होगा, ये चीज का आपको ध्यान रखना है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, इस बार थोड़ी सा जगल बनाया, डिप मिड विकेट पर खेला, खिलाड़ी मौजूद जरूर थे, बैक टू बैक 6 रनों के लिए। बल्लेबाजी जरूर देखने मिलती हुई, आयुब के शुरुआत की 2 गेंदों पर 2 चौके जरूर देखने मिले। मैंडेटरी पावर प्ले का ओवर चलता हुआ, 38 सर्कल के बाहर केवल 3 खिलाड़ी मौजूद और उसका पूरा फायदा उठा दे। इस बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर पर खेलना चाहते थे, ओहो अच्छा प्रयास जरूर था, कहीं ना कहीं थोड़ी सी दिक्कत। 1 नंबर 4, 4 रनों के लिए। आखिरी समय पर गेंद जरूर छूटा और अतिरिक्त 4 रन जरूर मिलता हुआ। बैक टू बैक 3 चौके जरूर देखने मिले, डीप एक्स्ट्रा कवर पर एक बार फिर मन बनाया था बल्लेबाज ने, ये 4 रन है, ये चीज का ध्यान रखना है। डीप एक्स्ट्रा कवर पर जो पेड़ है, अगर 1 बाउंस अगर पेड़ को लगती है तो 4 रन, डायरेक्ट अगर गेंद झाड़ को लगती है तो 6 रन है। ऐसे कुछ नियम है जिसका आपको पालन करना है, यानी कि इस ओवर में अभी तक बैक टू बैक 4 चौके देखने मिले। आयुब कहीं ना कहीं थोड़े से परेशान होंगे आज, थोड़े से खराब गेंदबाजी देखने मिलती हुई। इस बार देखिए थोड़ा सा प्रेशर, यस दबाव में नजर आ रहे गेंदबाज। अब अतिरिक्त एक रन जरूर मिला और तारीफ करनी होगी बल्लेबाज की, कहीं ना कहीं आज 4 रन का पहाड़ा पड़ रहे, इक्का दुक्का नहीं, आज चौका छक्का लगा रहे। मैच की सिचुएशन कहीं ना कहीं थोड़ी सी आगे बढ़ती हुई। स्कोर के बारे में बात करें, स्कोर पे स्कोर 29 रनों पर 29 रनों पर दर्शाता हुआ। मैंडेटरी पावर प्ले में थोड़ा सा फील्डिंग में दरबदर करते हुए डीप स्क्वायर पर एक खिलाड़ी को मौजूद किया है, डीप मिड विकेट पर एक दिशा को थोड़ा सा फेरबदल जरूर किया था। इस बार देखिए बड़ा शॉट, कनेक्शन लाजवाब, गेंद को किया आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए। तो क्या जबरदस्त बल्लेबाजी यहां पर, दर्पण आज मारने वाले नहीं है। इस बार देखिए फुटवर्क का इस्तेमाल, खिलाड़ी क्षेत्र वहां पर मौजूद जरूर, आसानी के साथ स्ट्राइक रोटेट किया। इसी के साथ ओवर नंबर 2 इज कंप्लीटेड। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पे स्कोर दर्शाता हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर 36 रनों पर 36 रन ऑन बोर्ड। दर्पण आज चौके और छक्के से डील कर रहे हैं। जबरदस्त बल्लेबाजी, कहीं ना कहीं आयुब की थोड़ी सी महंगी गेंदबाजी देखने मिली। पहले ओवर के समाप्ति के बाद कहीं ना कहीं स्कोर बोर्ड पे स्कोर 10 रनों पर दर्शा रहा था। पेनल्टी के माध्यम से अतिरिक्त 2 रन जरूर ऐड हुआ, यानी कि पहले ओवर में 12 रन देखने मिले और ओवर नंबर 2 में कुल मिला के 24 रन खर्च किए। अभी तक अच्छी पार्टनरशिप देखने मिलती है दोनों ही बल्लेबाज को द्वारा। एक साइड हेमंत 1 रन पर, यानी कि 7 निभाते नजर आए दर्पण का, और दर्पण अभी तक 30 रनों पर बल्लेबाजी करते हुए 1 छक्के
और 5 चौकों की मदद से मैंडेटरी पावर प्ले का बंधन खुलता हुआ। फील्डिंग में थोड़ी सी फेरबदल करते नजर आते हुए 30 सर्कल के बाहर अब फील्डिंग को सजा रहा है, थोड़ा सा जगह बनाना चाहते थे और अच्छी गेंदबाजी का नजारा। तीसरी ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज नितिन नजर आते हुए। नितिन 30 सर्कल के अंदर से अच्छी लाइन और लाइन पे गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए थोड़ा सा जगल बना, कहीं ना कहीं थोड़ा सा सफल होना चाहते थे। बैट और गेंद का कोई संपर्क और कोई तालमेलन होता नजर नहीं आया। शुरुआत की नितिन की अभी तक 2 गेंद डॉट के रूप में देखने मिली और कहीं ना कहीं आज टीम को थोड़ी सी कमबैक करनी होगी। दूसरे ओवर की गेंदबाजी कहीं ना कहीं थोड़ी सी ज्यादा रन खर्च करती नजर आई। अब ऐसे देखनी होगी किस तरीके से रनों को कमबैक करेंगे, गेंदबाजी किस तरीके से होगी। एक साइड एसडी केवनी के बल्लेबाज दर्पण अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज नितिन। इस बार देखिए फुटवर्क का इस्तेमाल, बड़ा शॉट कन्वर्ट करना चाहते थे, ऊंचाई ज्यादा। अब यहां से देखना होगा, यस लंबाई इतनी की गेंद जाएगी आउट ऑफ द पार 6 रनों के लिए। स्कोर पे स्कोर 43 रनों पर दर्शाता हुआ। इस बार देखिए कहीं ना कहीं थोड़ा सा गेंदबाज को सम्मान देना चाहते थे, हल्के बल्ले से फ्लिक करना चाहते थे। बैटर गेंद की कोई संपर्क होती नजर नहीं आई। डॉट बॉल के रूप में रही नितिन अभी तक अच्छी गेंदबाजी करते हुए। लाइन और लाइन पे गेंदबाजी। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, प्रहार किया, खाली क्षेत्र। अब यहां से देखना होगा, अंपायर का निर्णय अभी भी बचा है। यस 1 बाउंस 4 रन। पैंगड़ी 6। इसके साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर 47 रनों पर 47 रनों का पार्टनरशिप 18 गेंदों पर यहां पर दोनों ही बल्लेबाज करते हैं। अब मैच की फॉर्मेलिटीज केवल औपचारिकता कह सकते हैं। 12 गेंदें बची है, केवल 2 रनों की जरूरत। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। बड़ा शॉट खेलना चाहते थे, खड़े खड़े कहीं ना कहीं गेंदबाजी के लिए गेंदबाज तौफीक वहां पर नजर आते हुए। एक साइड दर्पण, एक अच्छी बल्लेबाजी। दूसरी साइड हेमंत उनका साथ निभाते हुए। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार देखिए फुटवर्क का इस्तेमाल, MS धोनी स्टाइल में इस मैच को किया है फिनिश। कांग्रेचुलेशन, SD स्पोर्ट्स खेवनी हैज वॉन द मैच। कांग्रेचुलेशन SD स्पोर्ट्स खेवनी और तारीफ करनी होगी बल्लेबाज दर्पण। 16 गेंदों में 45 रन। एक बार जोरदार ताली हो जाए इस बल्लेबाज के लिए। इस टूर्नामेंट के तेज बल्लेबाज कहीं ना कहीं अर्धशतक से थोड़े सा पीछे जरूर नजर आए। जीत के लिए 49 रनों का लक्ष्य था, लेकिन तूफानी बल्लेबाजी, आज चौके और छक्कों से डील किया। दर्पण के अगर बारे में बात करें तो सही शब्दों में कहते आज ये कहीं ना कहीं कह रहे थे आज इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे।